नमस्कार. आज दिनांक 30/5/2026 रोजी गाव खेरगाव देशमुख माझ्या घरी दसपर्णी अर्काचं प्रात्यक्षिक डेमो तयार करीत आहोत. मी रवींद्र आनंदराव देशेट्टीवार. आज यावर्षी मी माझ्या शेतामध्ये नैसर्गिक शेतीची जोड दिलेली आहे. कमी खर्चाची शेतीची मी जोड देऊन माझ्या पिकाचं उत्पन्न घेणार आहोत. त्याच अनुषंगाने पहिल्याच वर्षी मी आता हे सुरुवात करत आहोत दसपर्णी अर्क. दसपर्णी अर्क तयार करण्यासाठी आपण 10 वनस्पतीचा पाला घेतला आहे. त्याच्यामध्ये आपण कडुलिंबाचा पाला आपण 5 किलो घेतला आहे. त्याच्यानंतर पोपईचा पाला 2 किलो, करंचा पाला 2 किलो, महारुकाचा पाला 2 किलो, रुचकीचा पाला 2 किलो, निरगुडीचा पाला 2 किलो, सीताफळीचा पाला 2 किलो, एरंडीचा पाला 2 किलो, रानमुनीचा पाला 2 किलो, म्हणजे भुजगंजाचा पाला 2 किलो, जास्वंदाचा पाला 2 किलो. त्यासोबतच आपण नाही का हिरव्या मिरच्या अर्धा किलो, लसूण अर्धा किलो आणि अद्रक अर्धा किलो हे सुद्धा आपण याच्यात टाकणार आहोत. घेतलं आहे आपण 200 लिटरचं. त्याच्यामध्ये आपण हे सगळं पाला याच्यात टाकून त्यानंतर पाण्यानं हे भरून घेणार आहोत आणि त्याच्यासोबत आपण गोमूत्र टाकणार. 1.5 महिन्यामध्ये हा दसपर्णी अर्क तयार होणार आहे. हे दसपर्णी अर्क म्हणजे आपल्या पिकावर येणारे मावा, तुडतुडे, फुलकिडे, पांढरी माशी या सर्व किडीच्या नियंत्रणासाठी हे रामबाण अर्क आपल्या घरी तयार होणार आहे. मग हे 45 दिवसात तयार झाल्याच्या नंतर हा पूर्ण चोथा आपण बाहेर काढणार, गाळून घेणार आणि हे फवारणीसाठी आपल्याला वापरायचं आहे. एका पंपाला 250 ml पासून तर आपल्याला 15-15 दिवसांना याचं प्रमाण सुद्धा 100-100 ml ला वाढवायचं आहे. दुसरी फवारणी 350, 450, 550 असे 750 ml पर्यंत आपण हे अमावस्या आणि पौर्णिमेला आपल्याला फवारणीसाठी हे अर्क आपल्याला द्रावण फवारणीसाठी वापरायचं आहे. तर त्याच अनुषंगाने आज आमच्या गावामध्ये माझ्या घरी हे आता सर्वांच्या समक्ष आपण आता दसपर्णी अर्काचं प्रात्यक्षिक करूया. तर चला सर्वांनी एक पाला टाकूया. आता सुरुवात करताना आपण कडुलिंबाचा पाला घेतला आहे. आपण हे 5 किलो घेतला आहे. आपल्याला डांग्या घ्यायचं नाही, फक्त पाला घ्यायचा. त्यासोबतच काही लिंबोड्या सुद्धा आहे. आता कडुलिंबाचा पाला आपण टाकला आहे. चला एक एक सांगा टाकायचं. कशाचा पाला घेतला आपण? कशाचा पाला घेतला आहे? महारुकाचा. पपईचा पाला. हा असं बोला. पप्पा घेतला 2 किलो पपईचा पाला. कायचा पाला आहे? कायचा पाला आहे? करणचा पाला. करण पाला 5 किलो. जास्त घेतला आपण 5 किलो नाव वजन सांगून दे. कायचा पाला आहे? हे रुईचिकीचा पाला. रुईचिकीचा पाला 2 किलो. कायचा पाला आहे? निरगुडीचा पाला. सीताफळ. सीताफळीचा पाला 2 किलो. घे मामा एक घे. घे ना. मी हलकावाला झालं. हे भुजगांजा. भुजगांजाचा पाला 2 किलो. हे एरंडीचा पाला. एरंडीचा पाला 2 किलो. 2 किलो. आणि त्यानंतर आपलं हे जास्वंदाचा पाला 2 किलो. असे 10 वनस्पतीचे पाले आपण सगळे टाकलेले आहे. हिरवी मिरची पॉवरफुल झाला पाहिजे. काय काय घेतलं आपण? हिरवी मिरची, अद्रक, लसूण हे सुद्धा आपण अर्धा किलो लाल येऊ देत नाही बरं. आता हे सगळं आपण टाकलं आहे. आता गोमूत्र घ्यायचं आपल्याला 10 लिटर. 10 लिटर गोमूत्र टाकून द्या. काय औषध महाग आहे. 10 लिटर आपल्याला गोमूत्र टाकायचं. तर अशा पद्धतीने आता हे दसपर्णी अर्क आपल्या घरी तयार झाला आहे. आता हे 45 दिवसामध्ये हे पूर्ण होणार. 45 दिवसाच्या नंतर हे आपलं चोथा पूर्ण बाहेर काढायचं आणि त्यानंतर हे द्रावण आपल्याला फवारणीसाठी वापरायचं आहे. ज्यांना कोणाला लागल तर त्यांनी इथून घेऊन जायचं. आपण तुम्हाला पहिल्या वर्षी देणार आणि फ्रीमध्ये देणार आणि तुम्ही तुमच्या शेतातल्या पिकाला फवारणी करा. आम्ही करतो, तुम्ही करा, अनुभव घ्या आणि कमी खर्चामध्ये आपल्याला याचं औषध फवारणीसाठी वापरायचं आहे. तर आज समक्ष आपण हे दसपर्णी अर्क प्रात्यक्षिक डेमो तयार केला आहे. सर्वांचे धन्यवाद.